नवीन नवीन सगळे कपडे आले बघा. गणपती रक्षाबंधन फुल स्टॉक आला. याच बांगड्या मला बघायच्या होत्या. डार्क असतात ना एकदम. कोण एसी वाला? आई काय गुड मॉर्निंग. तर मगाशी उठले आणि रात्री 1:30-2 पर्यंत मस्त गप्पा मारले मी आणि चिमाने. आणि मी उशी नव्हती म्हणून गोधडी घेतली मानेखाली अशी जरा. तर लगेच माझी मान थिरपावली. म्हणजे इथं असं हे झालं म्हणून अडखळल्यासारखं होतं आहे. उगाच घेतलं असं झालं. असं पण होत नाही, डॉक्टरकडे जाऊन येते मी. म्हटलं त्याला केलं आहे शिरा. पण चिमा काय अजून उठली नाही. तिला लेट उठायची सवय आहे आणि माझी सगळी कामं पण झालेत. कपडे वगैरे धुवून झाले. कृषिकालाच फ्रूट द्यायचं आहे. आज गुरुवार आहे त्यामुळे तिला बनाना देते. म्हणजे नेमकेच फ्रूट आहेत जे खाते, बाकीचे तिला आवडत नाही. तर म्हटलं जे खाते तेच देते. परत खाणार नाही टिफिनला आणि आता क्लासवरनं पण आणायचा टाईम झाला आहे. चला तर आत्ताच डॉक्टरकडून औषध घेऊन आली. असं वाटतं उगाच गर्दी घेतली, एवढं अनकम्फर्टेबल होतं आहे ना. आणि तिला टिफिनला बनाना देते. बनाना घेतले पटकन आणि आता तिला क्लासला आणायला पण चालले. कपडे सुकत घातलेले भिजले सगळे पावसाने. तर आत्ताच निघाले. चिमाला नाश्ता वगैरे दिला, नाश्ता केला आणि ती पण तिकडे बिल्डिंगमध्येच येते मम्मीच्या इकडेच्या मामीकडे. आणि मी पण मम्मीकडे चालले कारण का आता किरण संध्याकाळी येणार आहे बरोबर 4 दिवसांनी. आणि कृषिका आत्ताच शाळेत गेली. तर आत्ताच मम्मीच्या इथे बिल्डिंग खाली पोचली आहे आणि लिफ्ट दोन्ही वरती गेल्यात आणि ही एक नशीब आली. मी जाते वरती आणि चिमा थांबले देवळाच्या इथे. तिची मामाची मुलगी येते म्हणून थांबली आणि म्हटलं मी काय थांबून करू, तर मी जाते. आत्ता आले म्हणजे संध्याकाळी यायला नको. तसं नाही मेले. अगं एवढं तोंडात येणार का तुमचं? हो संध्याकाळी नाही ना, संध्याकाळी किरण येईल ना. मग आत्ता जाईल ना. बरे आहेत काय? ते थंडी लागते. मग त्याला 2-3 दिवस राहणं, व्हायरल असेल तो. हाय जरा झोपा ना खाली. झोपा खाली. औषध आहेत ना ग. संध्याकाळ झाली आणि आत्ता मगाशी जे दुपारी जे झोपलो ना, हिला शाळेतनं आणली तेव्हापासून ते आत्ता उठलो आणि इथं अभ्यास करायला बसली आहे. ABCDच लिहायची, जास्त नाही पण आम्हाला कंटाळा एवढा. आणि ही आमची बारकीशी श्राव्या मम्मीतला ओळख नेते. ए ओरडते कशाला बाबू, कर ना आवर चल. तर संध्याकाळ झाली आहे. मी आणि कृषिका मार्केटला येणारच होतो. म्हटलं आता मार्केटला एक फेरी मारू. आज मम्मीकडे काही जाणार नाही. आणि मला घ्यायच्यात हिरव्या बांगड्या. त्या आता नवीन निघाल्यात ग्रीन आणि ठशेवाल्या. म्हटलं भेटल्या तर बऱ्या होतील. आणि निघाल्यात बघा काय घालून. वाजवून दाखव बाबू दे. येऊ येऊ चला. तर ते का सर ह्या लाईनीतच बसलेले असं मला वाटलं आज बसलेत की नाही. आहेत का हो बांगड्या भरता? ते नवीन बांगड्या आल्यात ना. हो मी बरी आहे. ठसेवाल्या ग्रीन दाखवा त्या. कशा डझन आहेत या? 150 रुपये डझन. वाल्या 150 रुपये डझन. कमी करा काहीतरी. कमी नाही करत काय नाही. तर याच बांगड्या मला बघायच्या होत्या. डार्क असतात ना एकदम. डार्क असतात ना. नाही पण याच्यापेक्षा अशा जरा डार्क असतात ना जरा. अरे थांब बाबू, तुझ्या बापाच्या नाही आहेत त्या. थांब. तर मला पाहिजे तशा बांगड्या भेटल्या नाही तर त्यांना मी आणायला सांगितलं. आणि सिम्पल ज्या मी घालते ना डेली त्याच घेतल्यात अर्धा डझन. त्यातला घेऊन या जरा डार्क भेटल्या तर. हां यामध्ये. तर मार्केटमध्ये आले तर म्हटलं जाऊया शॉपमध्ये, त्याच्या काय नवीन आलं आहे. चला हां जाऊया. थांबशील जरा. किती कपडे घेतेस? तुलाच घेते. चला. अल्पेश भाटी. आओ मैडम कैसे हो? मस्त मस्त. तुम्ही बरे आहात ना? ये फ्रॉक को डालो उसमें वीडियो में. ये ब्लॉग चालू है क्या? हां. छान वाटते. नया नया आया देखो, है की नाही? मुझे काय आलंय नवीन दाखव. भरपूर स्टॉक आलाय. हा अल्पेश काय आलंय नवीन? नवीन सगळे कपडे आले बघा. गणपती
रक्षाबंधन फुल स्टॉक आला हा. ड्रेस मध्ये पण स्टॉक भरपूर आलाय नवीन नवीन. दाखव रे बाबा. तेच बघायला आले बाबा. हे बघा कलर छान आहे रे. पार्टी वेअर ड्रेस आहे बघा. आहे की नाही चांगलं. हे बघा आणि एकदम पार्टीवेअर पाहिजे असेल तर हा बघा. भरपूर व्हरायटी आणलाय. या परत लवकर या सगळे. छान आहे. हो हे बघा याचा दुपट्टा बघा. काय प्राइस आहे? प्राइस कमी आहे एकदम होलसेल भाव आहे ना. चांगला छान आहे वर्क बिल. मस्त मस्त ड्रेस आलाय. या सगळेजण लवकर शॉपिंगला. मुलींचे पण इकडे लावले सगळे फोटो बघा. भरपूर व्हरायटी आली आहे. हे बघा पार्टीवर मुलींना पाहिजे ना. हे दाखवा. माझ्यासाठी काय आणलेस नवीन ते सांग. भरपूर आणले अजून. हे बघा छान आहे. खाली असं प्लाझो येणार आहे ना. चांगला. हो मुलांसाठी पण आले. बाई या ड्रेस मध्ये पाहिजे मला असं 2 पीस. आहे ना तो. लव्हेंडर कलर आहे का. पण मला फुल हँड नको, स्लीवलेस हवेत. बिचारा नेहमी याला की डिस्काउंट करून देतो. भरपूर डिस्काउंट भेटेल. भरपूर बोलू नको, लोक तेच घेऊन बसतील. यांचा व्हिडिओ बघून येणार त्यांना अजून 10% एक्स्ट्रा डिस्काउंट. अरे इकडे येऊन बोलायचे की बाबा आम्ही त्यांचा व्हिडिओ. कुठे आहे तुझं शॉप ते पण सांग. असं काय करतोस. कुठे आहे शॉप. चुनापट्टी मध्ये आपला शॉप आहे. ABLPS द कम्प्लीट फॅमिली शॉप, साईबाबा मंदिरच्या समोर. हा नक्की या, कारण का माझेही कपडे इथलेच असतात. कोणाला घ्यायचे असतील तर आणि तो डिस्काउंट देणार आपले सबस्क्रायबर असतील तर. तर खूप मुश्किलीने खूप सारे ड्रेस बघितले आणि एक मापाचा परफेक्ट मिळाला. कॉर्सेट टाईप आहे. खूप दिवस पाहिजे होता. 1 मिनिट. बघा खूप सुंदर आहे. जसं पाहिजे तसंच लव्हेंडर कलर मिळाला. हे कोणता कपडा आहे अल्पेश हा. मस्लिन. काय मस्लिन कपडा बोलतो. मस्लिन काय नाव आहे. चांगलं आहे पण आणि छान एकदम परफेक्ट बसलं. नीट डिस्काउंट आहे. आणि कोण आलं तर नक्की दे डिस्काउंट. आला तर 10% एक्स्ट्रा. तुझं नुकसान करून देऊ नको, परत बोलशील मला. नाही देऊ ना डिस्काउंट. बोललो तर देऊ. हां तर अल्पेशच्या दुकानातून बाहेर पडलो आणि मार्केटमध्ये राख्या आल्या. तर राख्या बघूया कशा आहेत. कशा आहेत बहिणी. वेगवेगळ्या डिझाईन. एवढ्या लवकर बाबू दादाला घ्यायची राखी. कोणती. ही वाली. तर राख्या बघितल्या पण अजून रक्षाबंधनचा टाईम आहे म्हटलं नंतर घ्यायला येते. तर मला आणि क्रिशकाला जाम भूक लागलेली आणि इथे आमच्या इथे पकोडे आणि चायनीजवर खूप भारी मिळते. तर आम्ही दोघी इथं खातोय माहिले की. कौन एसी वाला. आई कोई पोरगी है. संतोष में क्या बोली पता है. एसी वाला देखो. आपको घर पे आने के लिए टाइम नहीं है. फ्रिज से पानी आ रहा है. वो क्या फिर है पानी आ रहा है कंटिन्यू. अरे पोरगी है. कृषी गाडीचं संतोष व्हायला बघितलं होतं एसी वाला. अंकल बोलायचं एसी वाले अंकल. कळलं असं नाही बोलायचं. हां दुपारी आल्यानंतर झोपली आणि मार्केटला फिरून आली. हे घेतलं एवढं खेळायला आणि आता अभ्यास करायला. फक्त स्मॉल ABCD आणि कॅपिटल ABCD लिहायचे नाही. मांडीवर नको, माझी पाठ दुखते राजा. असं काय करतो. हां राजाची पप्पा येत आहेत. पप्पा असल्यावर आम्हाला फटके नाही मिळत आणि मम्मी एकटी असली की चोप चोप चोपते आहे की नाही. अभ्यास करते पण कर ग तरी बराच अभ्यास करते. ऐकते ना माझं बाबू. गुंडू हुशार आहे माझी. जा मांडीवर नको. मी कामं आवरते. तर आत्ता सगळी कामं आवरलेत आणि मार्केटमध्ये खूप दिवसांनी आम्ही दोघी फिरलो. खाल्लं पिल्लं. तिला हे क्ले घेऊन दिले. मला कॉर्सेट घेतला रक्षाबंधनला. सी नीट काढ ना. असं काय करते सोनू. थोडंसंच आहे. आणि आता थोड्या वेळात किरण पण येईल. किरण यायला निघाला. 4 दिवस मस्त मजा मारले. मला तर परत जाऊया आपण दापोलीला. बघू मला असं वाटतं काही वर्षांनी कोकणातच जाऊ आम्ही राहायला. तोंड बघा म्हातारीच. कर कसं. तर आत्ताच वरच्या रूमवर झोपायला आलो आणि किरणसाठी सगळं जेवण घेऊन वरतीच आले. कारण का तो बोलला की मी 12-12:30पर्यंत येईन. डायरेक्ट वरच्या रूमवरच येईन. त्यामुळे हंतरुणं वगैरे सगळी पडलेत आमची.
आणि इकडे कृषिका क्ले घेतले ते खेळत बसली आहेत. एक एक क्ले खराब करत बसली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान छान कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.